रहाटगाव परिसरातील मिलिंद नगर येथे नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून नालीच्या गंभीर समस्येने त्रस्त आहेत। येथील नाली चुकीच्या दिशेने वाहत असल्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे। नालीच्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणे अक्षरशः मुश्किल झाले असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे। काही महिन्यांपूर्वी याच परिसरात डेंग्यू आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत। मी या एरियाची आशा वर्कर आहे। संगीता वानकडे माझं नाव आहे। गेले कित्येक वर्ष आम्ही या एरियामध्ये काम करतो, पण 5 ते 6 वर्षापासून या नालीचा आणि या सांडपाण्याचा विषय जो आहे तो इकडच्या जनसामान्य पब्लिकवर खूप मोठा परिणाम होत आहे। लहान मुलं खूप आजारी पडत आहे, अतिसाराची लागण होत आहे, डेंग्यूची साथीची लागण होत आहे। इतकंच नाही तर इथं मोठ्या प्रमाणात जीवित हानी पण होत आहे। गरोदर महिला, लहान मुलं, नवीन जन्म झालेले मुलं यांच्यावर खूप मोठा त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे। तर या गोष्टीची खबर मी सुद्धा माझ्या आरोग्य डिपार्टमेंटला दिलेली आहे। बरेचदा आम्ही याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पण केलेली आहे, टेमीफॉस वगैरे हे ते सगळी ऍक्टिव्हिटी करतो आम्ही पावसाळ्यामध्ये। पण तो दिवस निघून गेला की परत तेच ते दरवर्षी आम्हाला हेच इकडची नालीचं बांधकाम लवकरात लवकर चालू करून द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आणि जनसामान्य जेवढा आमचा पूर्ण हा एरिया आहे, हा पूर्ण स्वच्छतेच्या मार्गातून यांनी मोकळा करून द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। अनेकदा नालीच्या कामाचे भूमिपूजन झाले, मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर सिटी न्यूज कडे आपली व्यथा मांडली। माझं नाव प्रकाश दिगंबर थोरात, माझं घर इथेच आहे। बिलकुल इथं पाहून घ्या तुम्ही, इतकी त्रास आहे आम्हाला। हे 3 वर्षापासून नालीचं काम, नाली तुटलेली आहे, परंतु प्रशासन महानगरपालिकावाले कोणी येतात, तिचे साहेब येत नाही। आम्ही तिथे गेलो तर ते आम्हाला काही पण कारण सांगतात आणि टाळून देतात, ते काम होत नाही आहे। इथं लोक मरून आले, डेंग्यूनं मरून आले, तरी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही। आम्ही किती जणांना बोललो, आयुक्त मॅडमना बोललो, पण त्यांनी काही अजूनपर्यंत ऍक्शन नाही घेतली। आणि सुलभाताई खोडकेंनी नाली सँक्शन केलेली आहे, पण तरी पण आजपर्यंत तिथं बोर्ड पण लागलेला आहे, पण प्रशासन त्याच्यावर काहीच लक्ष देऊन नाही राहिलं। ते नाली बनवून नाही राहिली, काहीच नाही होऊन राहिलं। लवकरात लवकर नालीचे योग्य बांधकाम करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मी ज्योत्स्ना गवई, राहणार दीपक नगर, रहाटगाव प्लॉट। आमच्याकडे दिवाळीमध्ये नाली साफ केली होती, त्यानंतर आमच्याकडे परत साफ करणारे कामगार वर्ग वगैरे काही दिसलेले नाहीये। आणि एकदा नाली काढली की नंतर तो ढिगारा उचलायला पण म्हणजे कॉल केल्याशिवाय किंवा कंप्लेंट टाकल्याशिवाय येत नाही। आणि असं आम्हाला 6-6 महिने असा नालीचा त्रास होत राहतो। सांडपाणी व्यवस्थित वाहत नाही, उलट्या दिशेने नाली वाहत आहे आणि हँडपंप जवळ आमच्या नालीची सुरुवात होते, त्यामुळे तिकडे अडचण आहे। बरेच लोक मीन्स घरातला कचरा म्हणा इथे आणून टाकतात आणि इथे मोकळा परिसर आहे, खाली प्लॉट आहे, त्याच्यामुळे सगळेजण आपल्या घरातला कचरा त्या मोकळ्या प्लॉटमध्ये टाकतात। त्याच्यामुळे ते सगळा कचरा त्या नालीमध्ये हवेने येऊन गोळा होतो, त्यामुळे ती नाली पूर्ण ब्लॉक होते। तर त्याच्यासाठी काहीतरी शासनाने करावं अशी माझी विनंती आहे।